कोकणच्या राजाची म्हणजेच हापूस आंब्याची सध्या बाजारपेठेत मोठी धूम आहे। मात्र तुम्ही खरेदी केलेला आंबा खरंच देवगड हापूस आहे का? कारण सिंधुदुर्गात सध्या देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जीआय मानांकन मिळालेल्या अस्सल देवगड हापूसची चव आणि सुगंध जगप्रसिद्ध आहे। मात्र काही विक्रेते जास्तीच्या नफ्यासाठी कर्नाटकचा आंबा देवगडचा असल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल करत आहेत। कर्नाटकी हापूसचा गर पिवळसर असतो, तर खरा देवगड हापूस गडद केशरी आणि पातळ सालीचा असतो। बाजारपेठेत कर्नाटकी आंब्याची आवक वाढल्यानं आंबा खरेदी करताना बाह्य रंग, आकार आणि स्वादावरून पारखूनच खरेदी करा, असं आवाहन बागायतदारांनी केलंय। होय, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूसच्या नावावर बाहेरच्या राज्यातून जो आंबा पिकवला जातो तो इथे देवगड हापूसच्या नावावर विकला जातो। देवगड हापूस म्हणून बाहेरून त्याला बॉक्स देतात, पण तो प्रत्यक्षात आंबा बाहेरच्या राज्यातला असतो आणि तो देवगड हापूसच्या नावावर खपवला जातो। खरं म्हणजे हे वास्तविक पाहता हे चुकीचं आहे, कारण देवगड जीआय नामांकन हे फक्त आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठीच आहे किंवा बागायतदारांसाठी आहे, आणि त्याला जीआय नामांकन जे मिळाले त्याला संपूर्ण म्हणजे त्याला आणखी टॅगिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। परंतु त्या असंही असताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बाहेरच्या राज्यातून येऊन इथे आंबा विकला जातो आणि सगळ्याच लोकांना ह्या हापूस आंब्याबद्दल, देवगड हापूसबद्दल जी काय वैशिष्ट्ये आहेत ती माहीत आहेत असं नाही, आणि त्यामुळे ते लोक बाहेरचे लोक येऊन त्यांना फसवत आहेत। पण त्यासाठी देवगड हापूसला महत्त्वाचं म्हणजे त्याचा आकार साधारण म्हणजे गोल लांबट, थोडासा लांबट पण गोल असतो। त्याच्यानंतर त्याचा रंग बघितला तर असा पिवळा आणि लालसर छटा असलेली असतो। साल पातळ असते, त्याचा स्वाद एक वेगळा असतो म्हणजे आणि मांसल भाग सुद्धा चांगला असतो। आणि असं असताना लोकांना त्याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे ते लोक फसत आहेत आणि बाहेरच्या राज्यातले लोक देवगड हापूसच्या नावावर तो आपला आंबा आणून विकत आहेत। खरं म्हणजे हे चुकीचं आहे। यासाठी शासकीय यंत्रणा सुद्धा आज सतर्क आहे आणि त्यामध्ये जो कोण असा बाहेरच्या राज्यातून आंबा इथे म्हणजे देवगडच्या नावावर विकत आहे त्याला सुद्धा खरं म्हणजे पनिशमेंट झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आणि यासाठी आपण सगळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे आंबा बागायतदार एकत्र येऊन यासाठी एक विशिष्ट नियम ठरवले गेले पाहिजेत असं मला वाटतंय।